नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसांनी आज मी पुन्हा किचनमध्ये व्हिडिओ करायला घेतलेला आहे. हल्ली जवळजवळ 1 महिना होईल व्यवस्थित माझ्या चॅनलवर व्हिडिओ पडत नाही आहेत. म्हणजे मी करतच नाही आणि टाकत देखील नाही आहे, कारण का तसा मला वेळच सध्या मिळत नाही आहे. थोडंसं जरा दुसऱ्या कामामध्ये बिझी आहे. पण आज म्हटलं सकाळी जर कारल्याची भाजी करायला घेतले तर चला भाजीचाच व्हिडिओ करून टाकूया. तर याआधी पण मी कारल्याच्या भाजीचे 2 व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. पण आजची भाजी मी अगदी साध्या पद्धतीने, म्हणजे घरामध्ये जे साधे आपले मसाले रोजच्या वापरातले असतात त्यामध्येच ही भाजी मी केलेली आहे. पण कडू कारल्याची भाजी ह्या पद्धतीने जर केली तर बिलकुल ती कडू लागत नाही. अगदी साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी करून दाखवलेली आहे तुम्हाला, आणि संपूर्ण व्हिडिओ अगदी पद्धतशीर केलेला आहे. तर भाजी करत असताना सकाळची वेळेमध्येच असं वाटलं, ज्यावेळेस मी फ्रीजमधून कारली काढायला गेली त्यावेळेस माझ्या हातामध्ये भाजलेल्या शेवेचा पुडा आला. तर असं वाटलं चला थोडंसं जरा गोड पण करावं घरामध्ये, म्हणून मी आज ती जी बारीक भाजलेली शेव असते, जी रेडीमेड मिळते बारीक अगदी शेव, ती थोडीशी सुकी केलेली आहे. आणि बऱ्याच दिवसापासून घरामध्ये गोडधोड काय केलं पण नव्हतं, तर वाटलं सकाळी करावी ती. आणि माझ्या सुनेला पण बऱ्याच दिवसापासून ती खायचं म्हणत होती, शेव करा. तर जे पण घरामध्ये ड्रायफ्रूट होते, वेलची होती, साजूक तूप, त्यानंतर साखर, दूध, आणि मी ती शेव देखील भाजी करता ती करायला घेतलेली आहे. म्हणजे तो एक नाश्त्याचा भागच झालेला आहे. तर हे दोन्ही व्हिडिओ मी जे अगदी पद्धतशीर ह्या व्हिडिओमध्ये करून दाखवलेले आहेत, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि जी मी भाजीची पद्धत वापरलेली आहे, अगदी साधं लाल तिखट, गरम मसाला, मीठ, हळद हेच साहित्य वापरलेलं आहे, तेल आणि कांदा, टॅमॅटो, पण कोकम मात्र टाकलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल कोकम टाकल्यानंतर टॅमॅटो कशाला टाकला? तर माझ्या प्रत्येक भाजीमध्ये मी टॅमॅटो वापरते आणि टॅमॅटोनी मला खूप म्हणजे चव मला वेगळीच वाटते ती. कोकम याच्यासाठी टाकलेला की जो कारल्याचा कडवटपणा असतो तो कोकमाने आणि मिठाने थोडासा निघून जातो, म्हणून मी कोकमामध्ये ते कारली शिजवून घेतलेली आहे. तर इथून पुढे तुम्ही व्हिडिओ पाहणारच आहात. आणि दोन्ही पद्धती, म्हणजे मी जी गोड शेव केली ती देखील रेसिपी याच्यामध्ये झालेली आहे, आणि कारल्याच्या भाजीची देखील रेसिपी झालेली आहे. तर दोन्ही रेसिपी अगदी छान झालेल्या आहेत. आणि सकाळी हा मस्त माझा नाश्ता, भाजीबरोबर मी चपात्या केलेल्या आहेत, पण इथे मी चपात्या दाखवलेल्या नाही आहेत. तर आजचा माझा असा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि पहा इथून पुढे माझा हा दोन्ही रेसिपीचा व्हिडिओ.